ग्रामस्थ किती जागरूक आहेत, म्हणजे त्याच्यामुळं त्यांना मी या ठिकाणी बोलण्याची विनंती करतो. काकडे सर. अजितदादा पवार विद्यालय वडशिवणे सन 25-26 निरोप समारंभाच्या या कार्यक्रमानिमित्त जे काव्य मैफिल आयोजित केली होती, त्यामध्ये एक पालक म्हणून मलाही थोडं व्यक्त व्हावं असं वाटलं. माझ्या या कवितेची सुरुवात करत असताना प्रथमतः या शाळेचे संस्थापक माननीय स्वर्गीय मारुती तात्या पारखे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि माझ्या कवितेला सुरुवात करतो. आम्ही पालक आज अभिमानाने उभे आहोत या पवित्र प्रांगणात. आम्ही पालक आज अभिमानाने उभे आहोत या पवित्र प्रांगणात आमच्या लेकरांना घडवणाऱ्या अजितदादा पवार विद्यालयाच्या ऋणात. वडशिवणे शाळेच्या मातीत रुजले आमचे स्वप्नांचे रोपटे. वडशिवणे शाळेच्या मातीत रुजले आमचे स्वप्नांचे रोपटे. तुमच्या मार्गदर्शनानेच झाले आज ते बळकट, उंच आणि समृद्धतेकडे झेप घेत. गुरुजनांनो, तुमचे शब्द आमच्या लेकरांसाठी दीपस्तंभ झाले. गुरुजनांनो, तुमचे शब्द आमच्या लेकरांसाठी दीपस्तंभ झाले. अज्ञानाच्या अंधारात त्यांनी उजेडाचा मार्ग दाखवला. कधी कडक शिस्त, कधी आईसारखी माया. कधी कडक शिस्त, कधी आईसारखी माया. तुमच्या मायेनंच आमच्या मुलांच्या मनात संस्काराची पालवी फुलली साया. आज आमची मुले 10वी पूर्ण करून नवीन वाटेवर निघत आहेत. आज आमची मुले 10वी पूर्ण करून नवीन वाटेवर निघत आहेत. डोळ्यात स्वप्नांचे आकाश, हृदयात आत्मविश्वासाचे गीत आहे. डोळ्यात स्वप्नांचे आकाश, हृदयात आत्मविश्वासाचे गीत आहे. या शाळेने दिले ज्ञान, संस्कार आणि जीवनाचे धडे. या शाळेने दिले ज्ञान, संस्कार आणि जीवनाचे धडे. त्यामुळेच उद्या हेच विद्यार्थी समाजाचे आधारस्तंभ बनतील खरे. आम्ही पालक कृतज्ञ आहोत शिक्षकांनो तुमच्या त्यागाबद्दल. आम्ही पालक कृतज्ञ आहोत शिक्षकांनो तुमच्या त्यागाबद्दल. आमच्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेल्या प्रत्येक शिकवणीबद्दल. शाळेच्या प्रत्येक भिंतीत आमच्या मुलांचे हसरे बालपण दडले आहे. शाळेच्या प्रत्येक भिंतीत आमच्या मुलांचे हसरे बालपण दडले आहे. या आठवणी आमच्यासाठी आयुष्यभर जपण्यासारख्या अनमोल ठेवा आहेत. आज निरोप देताना डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत. आज निरोप देताना डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत. हृदयात कृतज्ञतेचा भाव आणि भविष्याबद्दल आशेचे स्वप्न आहे. अजितदादा पवार विद्यालय व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तुमचे ऋण कधीच विसरणार नाही. आमची मुले जिथे जाऊन यश मिळवतील तिथे तुमचे नाव उजळवतील हे वचन आम्ही देतो आज इथे सर्वांच्या साक्षीने. आमची मुले जिथे जाऊन यश मिळवतील तिथे तुमचे नाव उजळवतील हे वचन आम्ही देतो आज इथे सर्वांच्या साक्षीने. धन्यवाद. एक लक्षात घ्या, कविता कशी फुलते बघा. इतर जागेवर बसलेल्यापैकी अनेकाला वाटलं असलं आपण का कविता केली नाही, पण जरा नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी, कारण आता संधी चुकली तर आपण नंतर करू शकतो. कारण एक विद्यार्थी कविता करतो, त्याचे पालक कविता करतात, त्याचा अर्थ कविता कशी फुलत चाललेली आहे, कविता कशी कशी वाढत चालली लक्षात घ्या. आणि एक आहे चांगल्या लोकांचा सहवास. मग कुणीतरी म्हटलं चांगल्या लोकांचा सहवास, चांगल्या कवींचा सहवास, चांगल्या शिक्षकांचा सहवास, चांगल्या शाळेचा सहवास हा आपलं व्यक्तिमत्व फुलवत पुढे जातो. या ठिकाणी जमलेल्या सर्व कवींचे मी आभार मानतो.